मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850001555. हा व्हिडिओ क्रमांक 608 आहे. जळगावचे लीलाधर सोनवणे यांनी मला आठवण करून दिली, जी माझ्याकडून चूक झाली 1-2 व्हिडिओमध्ये. म्हणजे स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करणं मी विसरून गेलो. त्यांनी आठवण दिली, त्या बाळाचं कौतुक आहे, त्यांच्यावर आईवर खूप प्रेम आहे त्यांचं, यावरून दिसून येते. म्हणूनच कौतुकाने आठवण करून दिलेली मला खूप भावली, आवडलं. अशी चूक होणं उचित नाही, योग्य पण नाही. म्हणूनच प्रथम स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. गेले 2-3 दिवस झाले सारखे मोबाईल येऊन राहिलेले आहे की जुलै महिन्याचं मासिक भविष्य आम्हाला सांगा. बरोबर आहे, आज 30 तारीख, शेवटचा जून महिन्याचा दिवस आहे. आम्ही आळंदी ते मरकड रोड, जिथे संभाजी महाराजांची समाधी आहे, त्या ग्राउंडवर उभे आहोत आणि आजचं आपण जुलै महिन्याचं भविष्य सांगणार आहोत. पहिले राशी असते मेष, तिचा राशी स्वामी असतो मंगळ. मेष राशी समस्त स्त्री पुरुषांना नवीन वर्षातील जुलै हा महिना अत्यंत मनातील इच्छा पूर्ण करणारा ठरणार आहे. आपण या महिन्यात अधिकाधिक आर्थिक कामे करावी, जेणेकरून आपणास अधिकाधिक आर्थिक लाभ मिळणार आहे. आपण कोणास पैसे उसनवार दिलेले असतील, तसे व्यापारी व्यावसायिकांनी कोणास उधारीने माल दिलेला असेल तर आपण मागणी करावी. उधारी उसनवारी वसूल होण्याचे ग्रह संकेत आहेत. या महिन्यात कर्तव्यभावी बुधात योग असल्या कारणाने विद्यार्थी वर्गास ग्रहयोगाची साथ आपणास उत्तम मिळणार आहे. आपण पण अभ्यास करून ग्रहकोलास साथ द्यावी आणि मनाप्रमाणे यश मिळवावी. नंतरचे 15 दिवसात चतुर्थ भावी विद्यायोग होत आहे. आजीचे सोबत राहून अभ्यास करावा. उच्च शिक्षण घेत असल्यानं उत्तम लाभ मिळणार आहे. आपल्याला वास्तूसाठी आपणाला खर्च करावा लागेल. शेतकरी वर्गास पीक लागवडीसाठी दुबार खर्च करावा लागेल. मातृसह धार्मिक कार्यात सहभागी व्हावे लागेल. आईला तीर्थयात्रा दर्शन अवश्य करावे. यामुळे चतुर्थ भावीचा गुरु आपणास पूर्ण महिनाभर लाभ देणारा ठरणार आहे. अडकलेली सरकारी कामे या महिन्यात होणार आहे. कोर्ट कचेरीचे कामात ब्रेक लागण्याची संभावना आहे. यात शत्रुपक्ष वरकड चढण्याची संभावना असल्याकारणाने आपण या प्रकरणाकडे बारीकीने लक्ष द्यावे. व्यापारी वर्ग, कपडा व्यापारी, ज्वेलर्स मंडळी, बडे उद्योग व्यापारी, उद्योगपती यांनी ही रोजचे रोज बरोबर हिशोब ठेवावे. शासकीय अधिकारी वर्गाची वक्रदृष्टी आपणावर राहण्याची शक्यता आहे. आपण विवाहित असाल तर या महिन्यात स्थळे येणार आहे. समझोता करूनच आपल्याला विवाह करावा लागणार आहे. उपासना: सकाळी 10च्या आत पूर्व दिशेला वातेचे तोंड करून असा दिवा आपल्याला गाईच्या तुपाचा लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. दीपक मात्र तांबे धातूचा घ्यावा. पिंपळ वृक्ष लावा, जगवा, वाढवावा. यास पार करता आला तर बांधावा. पार म्हणजे आजूबाजू आपल्याला जे खेडेपाड्यामध्ये वृद्ध लोक बसतात, इतर लोक बसतात सायंकाळी, त्याप्रमाणे म्हणजे ओटा. वृषभ रास स्वामी शुक्र, आर्थिक प्रगतीचा महिना असणार आहे. वृषभ राशी समस्त स्त्री पुरुषांना नवीन वर्षातील जुलै हा महिना आपणास आनंदाचा, समाधानाचा असणार आहे. आज पाहतो आपणास काही आर्थिक समस्या होत्या, त्या संपण्याची चिन्हे या महिन्यात आपल्याला दिसतील.
आणि या महिन्यात कर्ज समस्या असेल तर ती संपूर्ण मिटण्याचे योग आहे. लहान मोठे धर्मकार्य पूजन आपल्या हातून होणार आहे. या निमित्ताने पाहुणे मंडळीचे आगमन देखील आपल्या घरात होईल. आपणास कोणतेही कार्य करायचे असल्यास संपूर्णपणे त्याचा विचार करावा. त्या कामाचा शेवट निष्कर्ष काढा, नंतरच विचार करावा. कामात यश मिळेल, पण त्यास अडथळा यावाच नको व नुकसान पण यावाच नको. या महिन्यात नको ती माणसे आपणास भेटीस येणार आहे. यांच्या चंगुल्यात मात्र फसू नका. अशी माणसे लालूच दाखवून फसवण्याचा प्रयत्न करतील. अशा घटनाबाबत आपण सावध राहावे. व्यापारी व्यावसायिकांना जुने मालाचे स्टॉक विक्री काढून नफा मिळवण्याचे योग भरपूर आहे. कलाकार, कलावंत, खेळाडू यांना जुलै मास अत्यंत उत्तम जाणार आहे. कार्य करण्याच्या संधी पण आपल्याला मिळतील, प्राप्त होणार आहे. ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांनी नोकरीसाठी अवश्य प्रयत्न करावे. प्रयत्नाला यश मिळेल. आपण नोकरी कार्यरत आहे, अधिक पगारासाठी दूर जाऊन नोकरी मिळवण्याचा आपण प्रयत्न करीत आहात तर आपण हे प्रयत्न थांबवावे. कारण आपण आहे त्याच जागी कार्यरत राहावे. याच जागी आपणास वरचे स्थान दिले जाणार आहे, बढती पण लाभणार आहे. आपण लेखक, कवी आहात तर साहित्यकार, लवकर प्रसिद्धी आपल्याला मिळेल. इच्छा असल्यास पुस्तक पण प्रकाशित होण्याची शक्यता आहे. विवाह इच्छुकांना विवाहस्थळे येतील. मातृसंबंधित नातेवाईकाकडून लाभणार आहे स्थळ. शनिग्रह आपणास सर्वतोपरी मदत करणार आहे. उपासना, जुलै महिनाभर आपण दक्षिणेकडे 1 लोटाभर पाणी टाकावायचे आहे. हे पाणी सूर्यास्तानंतर टाकायचे आहे. नित्य रोज पांढरे वस्त्र वापरावे. पूजनात पांढरी फुले श्रद्धास्थानी अर्पण करावी. आता 3 नंबरची राशी आहे, त्याला मिथुन राशी म्हटलं जाते. तिचा स्वामी बुध आहे. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. मिथुन राशी समस्त स्त्री पुरुषांना नवीन वर्षातील जुलै हा महिना आपणास आनंद उत्सव मिळवून देणारा असणार आहे. ज्यांचे विवाहास विलंब झालेला आहे अशा प्रौढ तरुणींसाठी जुलै महिना स्थळे येणारा ठरणार आहे. मात्र आपण स्वतःच्या वयाकडे बघून स्थळाबाबत समझोता करण्याची तयारी ठेवून शुभमंगल सावधान होण्याच्या तयारीत व्हावे. खरेदी विक्री करणारे समस्त व्यापारी गणांना मागील स्टॉक नवीन स्टॉक करताना मात्र घाईगर्दी न करता सावधानता बाळगावी. शासकीय सरकारी कामात काही अडचणी असल्यास आपण परिचित राजकीय व्यक्तींचे ह्या बाबतीत सहाय्य घ्यावे. शेतकरी वर्गात शासनातर्फे कर्जमाफी व इतर सहाय्यता आपणास प्राप्त होणार आहे. घरामध्ये संसारामध्ये जवळपासचे लोक गैरसमज पसरविणार आहे. याबाबत काळजी घ्यावी. त्यांचे घरापावेत अंतर्गत येणे जाणे बंद केले तरी चालेल. विद्यार्थी वर्गाचा अत्यंत उपयुक्त असा हा महिना असणार आहे. सामान्य 12वी पावेतो शिक्षण जुलै महिन्याचे प्रथम सप्ताहात उत्तम राहणार आहे. जुलैचा दुसरा सप्ताह उच्च शिक्षण घेणाऱ्यासाठी उत्तम राहील. परीक्षा काळात सरकारचा अडथळा होण्याची संभावना आहे. याबाबत आपण सावध असावे. नोकर वर्गाने आपली जी जबाबदारी दिलेली आहे ती त्याच वेळेत पूर्ण करावी. अधिकारी वर्ग आपणावर नाराज होईल असे वर्तन आपण करू नये. प्रेम प्रकरणे सुरू असतील तर ह्याची कल्पना आईवडिलांना देण्यासाठी उत्तम महिना आहे. नातेसंबंधात खास करून भावाभावात मोठ्या प्रमाणावर गैरसमज होणार आहे. समजूतदारपणे या संबंधित वाद मिटवावे. उपाय, पश्चिम दिशेला वात करून सूर्यास्तानंतर गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. बुधवारी रात्रीचे जेवणात संबंध हिरवे मुगाची खिचडी खावी. एकंदरीत मिथुन राशी विवाह योग जुळून येण्यासाठी ग्रहयोग अत्यंत उत्सुक आहे. मात्र आपल्याला समझोता करावाच लागणार आहे. कर्क राशी 4 नंबरची राशी, जिचा राशी स्वामी चंद्र असतो. विलंब विवाहासाठी स्थळे येणार आहे. कर्क राशी समस्त स्त्री पुरुषांना नवीन वर्षातील जुलै हा महिना आपणास अतिउत्तम जाणार आहे. काही कारणास्तव आपल्या विवाहास अडथळे एकसारखी येत आहेत. मध्यंतरीच्या काळात स्थळे येत नव्हती, आली तर जमत नव्हती. यामुळे वय वाढत गेले पण विवाह काही झालेला नाही असे
प्रौढ तर प्रौढ 25 पार केलेले युवक युवतींसाठी हा जुलै महिना त्यांना विवाह योगासाठी वरदान ठरणार आहे. मात्र विवाह करायची इच्छा असले आपणास समाधान करावे लागेल, मगच विवाह योग जमणार आहे. आपण कुठलेही कामे करीत असाल तरी जुलै महिना हा खास महिना ओळखला जाणार आहे. आपली अडकलेली कामे या महिन्यात संपन्न होणार आहेत. नवीन कामाची सुरुवात या महिन्यात आपण करू शकतात. सरकारी शासकीय कामे या महिन्यात ग्रहयोगाचा पाठिंबा आपणास भरपूर आहे आणि आपल्याला त्यात सफलता मिळणार आहे. म्हणूनच आपण अशी कामे लवकर हाती घ्यावी. या महिन्याच्या प्रत्येक प्रथम पक्षात आपलाच स्वामी आपले सोबत राहणार आहे. यात गजकेसरी योग म्हणतात. राजकारणी व्यक्तींना यश मिळवून देणारा हा योग आहे. विद्यार्थी वर्गात यशाचे शिखर पोहोचवणारा हा योग आहे. व्यापारी वर्गात जोमाने व्यवसाय करावा. आपले शाप लवकर उघडावे. आपण आपला व्यवसाय वाढवू शकतात, दुसरी शाखा काढू शकतात. या महिन्यात नवीन मनोरंजनात्मक साधने खरेदी कराल. कोर्ट कचेरी, इन्कम टॅक्स संबंधित इतर कुठल्याही कारणाने दावे सुरू असल्यास आपणास त्यात यश मिळण्याची संभावना अधिक आहे. उगाच घाबरू नये, यात लक्ष द्यावे. शेतकरी वर्ग, बिल्डर, डॉक्टर, मेडिकल स्टोर सर्व बाजूने पैशाचा ओघ सुरू राहणार आहे. उपासना, पिंपळ वृक्ष लावावा, जगवावा, वाढवावा, नियमित पूजन करावे. महिनाभर पक्ष्यांसाठी नित्य रोज 1 मुठभर ज्वारीचे दाणे टाकावे. हे जमत नसल्यास भाकरी गाय व कुत्रा यास नित्य रोज द्यावी. आपण 4 नंबरची राशी कर्क राशी पाहिली आहे. आता 5 नंबरची जी राशी आहे तिला सिंह राशी म्हणतात. सिंह राशी ही रवी स्वामीची असते, म्हणजे सूर्यस्वामीची असते. यांना मात्र 7.5 आहे, ढैया 7.5. नोकरदारांना उत्तम राहील. सिंह राशी समस्त स्त्री पुरुषांना नवीन वर्षातील जुलै महिना सर्वच विषयात यश देणारा असणार आहे. हा जुलैचा महिना समस्त सिंह राशींना अधिक काम करण्यासाठी असणार आहे. कामात यश मिळणार आहे, त्यातून आर्थिक लाभ पण होणार आहे. वेळ अपूर्ण पडेल इतके कामे करण्याची संधी आपल्याला उत्पन्न होणार आहे. विद्यार्थी वर्गास या महिन्यात प्रथम 15वाडा मन विचलित करणारा असला तरी पुढचे 15वाड्यात आपण भरघोस यश मिळवणार आहात. या 15वाड्यात शिक्षण क्षेत्रातील काही अडथळे असल्यास ते दूर होतील. हा महिना कारण नसताना आपण खर्चाचे प्रमाण कमी करावे. भूमी खरेदी, वास्तू खरेदी, वास्तू बांधकाम, वाहन खरेदीचे योग पण प्रबळ आहे आणि या संधीचा लाभ आपण घ्यावा. आपले स्वतःचे आरोग्याकडे लक्ष मात्र द्यावे लागणार आहे. पोटाचे विकार, त्वचा विकार, पाठदुखी, कमरेत गॅप व यासोबत विस्मरण अधिक होणार आहे. आपला स्वामी रवी आहे, सत्यवादी आहे. महिन्याचे दुसरे पाक्षिकात आपले सोबत राहणारा. खोटे बोलणे, असत्य बोलणे हे कदापि करू नका. वाचचा दोष निर्माण होण्याची शक्यता यात अधिक आहे. नोकर वर्ग असेल तर वादाची संभावना अधिक राहील. वादाच्या प्रसंगापासून दूर राहावे. आपण कुठल्याही क्षेत्रात नोकरी करीत आहात तर हा जुलै महिना आपणास खास राहील. आपण मात्र आपले कौशल्य दाखवावे, आपणास लाभ मिळेल. आरोग्यासाठी हा महिना पथ्य पाणी पाळूनच राहावे. मोठ्या रकमेची उलाढाल करताना सावधानता बाळगावी. बँकामधून पैसे काढताना किंवा पैसे भरताना एक रकमी टप्प्यात भरू नये. पैसे काढताना किंवा भरताना टप्प्याटप्प्याने कार्य करावे. उपासना, सकाळी 10च्या आत पूर्व दिशेला वात करून तांब्याचा अथवा पितळेचा दिवा गाईचे तूप घालून प्रज्वलित करावा. रोज सकाळी 10च्या आत लाल रंगाचा रुमाल सतत जवळ ठेवावा. उशी लाल रंगाची करावी. श्रद्धे ठिकाणी लाल रंगाचे फूल अर्पण करावे. आपण 6 नंबरची राशी ज्याला कन्या राशी म्हणतो, त्याचा स्वामी बुध असतो. कौटुंबिक वातावरण उत्तम राहणार आहे. कन्या राशी समस्त स्त्री पुरुषांना नवीन वर्षातील जुलै महिना सुखाचा, आनंदाचा, समृद्धीचा ठरणार आहे. या महिन्यात घराजवळ आपण
झाड रोपण करावी. वडाचं झाड लावल्यास अतिउत्तम. पाहुण्यांची लगबग घरात वाढणार आहे. त्यातच मुलांच्या शाळेची धावपळ देखील असणार आहे. इतर महत्त्वाचे कामे बाजूला करून कौटुंबिक कामे आपल्याला करावी लागणार आहे. या महिन्यात दूरवरचा प्रवास अजिबात करू नका. आवश्यक असल्यास गाडी सर्व्हिसिंग करूनच करावा. प्रवास आरंभ करतेवेळी एखादी हिरवे फळ मंदिरात ठेवून द्यावे. एखादी पूजा धार्मिक कार्य संपन्न पण आपल्या हातून होणार आहे. घरात आजारपण असेल किंवा ऑपरेशन झालेले असेल तर त्यांची तब्येतीत सुधारणा होणार आहे. असे ग्रहमान असताना मात्र आपल्याला घरातील वृद्धांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. डॉक्टर वैद्यांना दाखवून आपण निर्णय घ्यावा. तब्येतीच्या बाबतीत काही चूक होण्याची संभावना आहे किंवा आर्थिक गरजेपोटी चुकीचा सल्ला मिळण्याची शक्यता असते. म्हणून गर्भवती महिलांनी सिजर सांगितलं असेल तर 2-3 डॉक्टरांना दाखवून नंतरच निर्णय घ्यावा. एखादी गोड वार्ता कानी येणार आहे. शेतकरी वर्गास हा महिना धावपळीचा असेल. वाजवीपेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांना शेतकामासाठी मोजावे लागणार आहे. विद्यार्थी वर्गास या महिन्यात वडिलांचे सहाय्य अनेक वेळा घ्यावे लागणार आहे. नवीन शाळेत प्रवेश घ्यायचा असल्यास सहज प्रवेश आपल्याला मिळेल. विद्यार्थी वर्गात जुलै 2027चा महिना आनंदाचा उत्साहाचा असणार आहे. दाम्पत्य जीवनाविषयी कोर्ट कचेरीत वाद सुरू असल्यास यात समझोता करण्यासाठी हा महिना अत्यंत उत्तम आहे. आपला विवाह झालेला नसल्यास हा विवाह करण्याची आपली इच्छा असल्यास तर आता वाट बघण्याची आवश्यकता नाही. शुभमंगल सावधान म्हणून टाकावे. आरोग्याकडे लक्ष देऊन आपण कार्य करावे. मातृपितृसोबत आपण भाग्याच्या सोबत राहणार आहे. उपासना शयनकक्षाच्या पश्चिम दिशेला हिरवा रंग द्यावा. उशी पांघरून हिरवे रंगाची करावी व काशे धातूच्या ताटात आयुष्यभर जेवण करावे. 6 राशी आपल्याला झालेल्या एकूण 12 राशी असतात. 12 राशी असत असताना आपण आता पुढच्या टप्प्यामध्ये 6 राशी घेऊया. कारण मग व्हिडिओ हा लांबला जातो आणि व्हिडिओ हा डेव्हलप होत नाही. म्हणून 6 राशीपर्यंत आपण व्हिडिओ केलेला आहे. उपासना आराधनावर श्रद्धा ठेवून आपण उपासना करायला हवी आहे. आपल्याला यंत्रसिद्धी हवी असेल, आपली श्रद्धा असेल तर आपल्याला यंत्रसिद्धी आपण मागवून घ्यावी. यंत्रसिद्धी 3 असते. सर्व कार्यसिद्धीसाठी उपयोग आपण करू शकतात. ही विनामूल्य आम्ही देत असतो. परंतु ही यंत्रसिद्धी श्रद्धा असेल तरच मागवावी. काच फ्रेम करूनच आपल्याला लावावी लागणार आहे. देवघरात लावण्याची ही यंत्र नाही. जिथे सर्व लोक येतात बैठकीमध्ये, आपला शाप असेल, ऑफिस असेल, कार्यालय असेल, उद्योग प्रतिष्ठाने असेल, त्या ठिकाणी सर्वांना दिसेल अशी लावायची असतात. कारण टोक नजर बाधा दूर होण्यासाठी आपल्याला सर्वांना दिसेल अशी ही लावायची आहे. आपल्या घरामध्ये पैसा येतो. अनेक माध्यमातून तो पैसा एखाद्या वेळेस अशुभ स्वरूपात सुद्धा असतो. एखाद्या खाली पडलेला, अशुभ ठिकाणी उचललेला किंवा इतर कार्यात दुसऱ्यांनी आणलेला नोटा, पैसे हे एक फिरत असतात. मग असा पैसा अशुद्ध आपल्याला माहीत नसताना आपण संसारासाठी वापरतो आणि मग संसारात भोग सुरू होतात. म्हणून त्याचं शुद्धीकरण आपण एखादी भाजीची जुडी घेतो. ती खाली रस्त्यावर पडलेली असते. विक्रेता ती पुन्हा आपल्या ठेल्यावर ठेवून देतो आणि आपण ती भाजी घेतो. म्हणून त्याची पण शुद्धता होण्यासाठी, प्रत्येक गोष्ट शुद्ध होण्यासाठी घराच्या पहिल्या हॉलमध्ये आणि आपल्या शॉपमध्ये, उद्योगामध्ये, शाळा कॉलेजमध्ये, ऑफिसामध्ये, डॉक्टरच्या पहिल्या कॅबिनमध्ये सर्वांना दिसेल अशी ही आपल्याला लावायची आहे. आपला जो श्रद्धा ठेवून आपल्याला ही लावायची आहे. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याचे समापन करूया.